अभिजित, जरा नीट बघ, सगळं आहे ना व्यवस्थित, म्हणजे काही विसरायला नको. आई, मी कोल्हापूरला जातोय, कॅनडाला जात नाही. मी काय लहान आहे का आता? सगळं घेतलंय व्यवस्थित, काही काळजी करू नको. तिकीट कोणत्या कप्प्यात ठेवलंय? अरे हो, कालच्या शर्टच्या खिशातच. प्लीज बघ ना, आण ना जरा. पाहिलंस ना, मला बोलत असतोस. सुलक्षणासारखी गुणी बायको मिळाली आहे म्हणून बरं. माझी काळजी मिटली बाई आता. मी डोळे मिटायला मोकळी. झाली तुझी बडबड सुरू? अगं मी बाहेर चाललोय, आता तरी चांगलं बोल. मला काळजी वाटत राहते तुझी. काही काळजी करायला नकोय. अहो मी आहे ना. हे घ्या तिकीट. नीट जा आणि लवकर या परत. आईची काळजी घे तू पण. तिची औषधं दे वेळच्या वेळी तिला. मी नका हो काळजी करू. तुम्ही निघा आता, नाही तर गाडी सुटेल. चला येतो. आणि हो अभिजित, हे बघ, कोणासाठी काही नाही आणलं ना तरी चालेल, पण माझ्या सुनबाईसाठी कोल्हापुरी साज मात्र नक्की घेऊन या. माझ्याकडून गिफ्ट नको का द्यायला? काय ग सुनबाई? आणतो. चला चल. नीट जा. हो. वैजयंतीताई क्लासिकल डान्सेसचे क्लासेस घेतात. सुलक्षणा त्यांचीच विद्यार्थी. सुलक्षणाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यात तिचं लग्नाचं वय. लग्न म्हटलं की पैसा हा आला. घरच्या परिस्थितीचा विचार करून सुलक्षणाने वैजयंतीताईंच्या डान्स क्लासमध्येच टीचर म्हणून नोकरी करायचं काम स्वीकारलं. वैजयंतीताईंना जेव्हा कळलं की सुलक्षणासाठी स्थळ पाहताय, त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाचं म्हणजे अभिजितचं नाव पुढे केलं. स्थळ माहितीचं असल्यामुळे सुलक्षणाच्या घरच्यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. किती कडू औषध आहे ग, तोंडाची चव गेली सगळी. मग बरोबरीने एक गोड बातमी देऊ? गोड बातमी? अगं मग परवानगी कशाला मागतेस? दे. आई, आपल्या डान्स क्लास मध्ये अजून 10 मुलींनी ऍडमिशन घेतली, म्हणजे 100 गाठली आता आपण. हे सगळं ना तुझ्या मेहनतीचं फळ आहे बरं का. मेहनत कसली हो माझी, आशीर्वाद आहेत तुमचे. मी पण तुमच्याच कडून शिकले की. आता गुरुच असं आहे म्हटल्यावर शिष्याला मेहनत करायलाच हवी ना. हो, मेहनत तर करायलाच पाहिजे बाई, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन. हो. कसं आहे माहितीये का, विद्यार्थी हजारो असतात ग, पण गुरु मात्र बोटावर मोजणे इतके. म्हणून आधी स्वतःला जपायला हवं. हो. एक मिनिट. हॅलो. हा बोला ना बाबा. काय? कधी? बरं, मग डॉक्टर काय म्हणाले? हे बाप. बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी फोन करते तुम्हाला. हो, मी बोलते तुमच्याशी. काय ग, काय झालं? वहिनीला परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. सिरियस आहे ती. डॉक्टरांनी सांगितलं तिच्या जगण्याची आशा खूप कमी आहे आता. कॅन्सर पेशंटची तब्येत म्हणजे तोळा मासाच असते बाई. आई, मी काय म्हणते, मी भेटून येऊ का वहिनीला? म्हणजे दादाला आणि वडिलांना पण जरा आधार होईल ना. छे छे, अगं लगेच जायची काही गरज नाहीये. म्हणजे खरं सांगू का तुला, मी तुला बोलणारच होते. माझ्या छातीत ना ग सकाळपासून कळा येत आहे. खूप दुखतंय छातीत. कसं अभिजित इथे नाहीये आणि तू तिकडे गेलीस आणि मला इकडे काही झालं तर. अहो आई, हे बघ, तू ना अभिजितला येऊ दे आणि मग जा बर का. मी थांबते इथे. हे आले की मी जाईन त्यांच्यासोबत. तुम्ही आराम करा, मी आहे. सुलक्षणा, ए सुलक्षणा, अगं किती वाजलेत घड्याळात? आज पण क्लासला सुट्टी दिली आहेस का? ताप आहे आई, कणकण वाटते जरा. आणि तिथे जाऊन पण काय शिकवणार मुलींना? उभे राहिले तरी हातपाय लटपटतात. मग सरळ सांग ना, आज पण क्लासला सुट्टी दिली आहेस म्हणून. घुमून फिरून कशाला बोलतेस? आई तसं नाही, मी फक्त ते बघ, मला हे अजिबात पटत नाही.
ही अशी रोज रोज सुट्टी दिलीस ना तर पालक ओरडत येतील घरी आणि 100वर गेलेली मुलींची संख्या खाली येईल. हो आई, पण मुद्दाम करते का मी? आता बरं नाही वाटत, त्याला काय करू सांगा. म्हणजे तुला काय वाटतं मी रागावून बोलतेय तुझ्यासोबत? नाही हो, पण कसं आहे ना, असं सारखं घरात बसणं बरं नाहीये ग. नाही पटतंय मला तुमचं. उद्यापासून करते मी क्लास जॉईन. तू एक काम कर हं. आधी डॉक्टरांकडे जाऊन ये. कसं आहे ना, अंगावर ताप काढणं बरं नाही. नाहीतर मी येऊ का तुझ्यासोबत? तुझा फ्रेश व्हायला जा. हा पटकन उठ. सावकाश जा, लवकर फ्रेश हो. वैजयंतीताईंनी सुलक्षणाला आलेला मेसेज वाचला. कुणाचा होता तो मेसेज? आणि असं काय होतं त्या मेसेज मध्ये की ज्याच्यामुळे त्यांना एवढा राग आला? ताई काय झालं? आमचं काही चुकलं का? आता मी तरी कुठल्या तोंडाने बोलू? आई, बोलायची सुद्धा लाज वाटते बाई मला तर. आमच्या घरात नाही हो हे असले प्रकार. पण काय झालं ते तरी सांगा. आता तुम्ही विचारताय म्हणून सांगते, नाहीतर मला नाही असली घाणेरडी सवय घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायला. परवा सहज तिचा मोबाईल हातात घेतला, त्यात मेसेज आला होता तिच्या मित्राचा. असं होय? अहो, तिच्या सगळ्या मित्रांना मी ओळखतो. चांगली घरंदाज आणि सुशिक्षित मुलं आहेत ती. हो, आमच्याचकडे यायची ना अभ्यासाला. छान, म्हणजे घरातली शिकवणी आहे वाटतं. पण मेसेज मध्ये काय लिहिलं होतं माहितीये का? काय लिहिलं होतं? काय ते, डिअर सुलक्षणा, बरेच दिवस झाले आपली भेट झालेली नाहीये. आणि शेवटी लिहिलं होतं मिस यू. हो, त्यात काय वावग आहे? हल्ली सगळीकडे असंच बोलतात. कुणाचाही फोन घेऊन बघा. आमचा अभिजित नाही हो असं काही वागत. हे सगळे तुमच्या घरातले संस्कार आहेत. पण एक लक्षात ठेवा हा, आमच्या घरात राहायचं असेल तर आमच्या घरातले रीतिरिवाजच पाळावे लागतील. माहेर आणि माहेरचे संस्कार विसरायलाच लागतील. वैजयंतीताईंनी सुलक्षणाचा मोबाईल काढून घेतला. इतकंच नाही तर घरच्या फोनला सुद्धा लॉक लावलं. सुलक्षणाला डान्स क्लासला जाताना सोबत ते आपल्या भाच्याला गार्ड म्हणून पाठवलं. एका प्रकारे सुलक्षणा आता नजर कैदेतच होती. आई गेली कुठे? दिसत नाही. हो, त्या जरा देवळात गेल्या. तुम्ही आज बोलाल का त्यांच्याशी प्लीज? मी काय बोलू? नाही तसं नाही, त्यांना जरा समजावून सांगा ना. अलीकडे माझं माहेरी जाणं, मित्रमैत्रिणींना भेटणं सगळंच बंद केलंय त्यांनी. आणि हे सगळं कमी होतं म्हणून तुमच्या मावस भावाला सगळीकडे माझ्यासोबत पाठवतात ते. हे बघ, आई तुझ्या चांगल्यासाठीच करते. तिलाही काही आनंद होत नसणार आहे असं वागायला. आणि तसंही तो तुमच्या दोघींचा प्रश्न आहे, मला मध्ये पाडू नका. हो, पण तुम्ही सांगा ना जरा एकदा त्यांना. नाही म्हणजे तुम्ही सांगितलं तर ते ऐकतील ना. माझी घुसमट होते हो या सगळ्यात. तुझी घुसमट? मग करायचे नाहीत ना असे धंदे? धंदे? सभ्य लोकांच्या ह्याला धंदे असंच म्हणतात. हा, तुमच्या माहेरी काय म्हणत असतील माहित नाही हो. तिकडचे बघितले मी संस्कार. आता तुम्ही आईंसारखाच बोलताय. अहो, काय चुकलंय माझं एवढं? ए बासा, मोठ्या आवाजात बोललीस म्हणजे तू खरी ठरत नाहीस. आणि रोज रोज या विषयावर बोलून मला माझ्या डोक्याला ताप अजिबात करून घ्यायचा नाही. या घरात आईच्या मनाप्रमाणे सगळं घडत आलंय आणि तूही तसंच कर. हे बघ, आणि असल्या फालतू चहाड्या घेऊन परत माझ्याकडे यायचं नाही, समजलं? चल. लक्षणा फार ताणू नये. असतोय काय त्याचा स्वभाव? बाबा, इतकी वर्ष हाच विचार करून सहन केलं ना हे सगळं. पण आता नाही, आता नाही. पाणी डोक्यावरून जायला लागलंय हो बाबा. इतके दिवस मला टोचून बोलत होत्या, आता तुम्हाला बोलतात, माहेरच्यांना बोलतात. सांगा ना, का ऐकून घेऊ मी हे? सोडून द्यायचं. अगं, मी खरंच त्यांच्यावरती रागवलं वगैरे काही नाही. संतापाच्या भरात एखादा वाईट शब्द गेला असेल त्यांच्या तोंडून,
तुम्ही त्यांची बाजू घेऊन बोलताय माझ्याशी? माझी दुःख नाही कळतात बाबा तुम्हाला? अगं काळजाचा तुकडा आहेस तू आमच्या. आम्ही तुझ्या पाठीशी नाही उभे राहणार. मग असं ऐका ना, मला आता तिथे जाणं नाही जमणार. एखाद्या कैद्यासारखं वागवतात मला त्या घरात. तिथे जाणं आता शक्य नाहीये माझ्याकडून. वहिनी गेली तेव्हा पण नाही पाठवलं हो मला त्यांनी. आठवतंय ना तुम्हाला? खरंय, पण आता तुमच्या होणाऱ्या बाळाचं काय, त्याचा विचार केलायस तू? बाबा माझ्या बाळाचा सांभाळ करायला मी खंबीर आहे. मी इथे परत क्लासेस सुरू करेन ना, पण मी तिथे नाही जाणार. बाबा मला अभिजित कडून डिवोर्स. सासू आणि नवऱ्याचं वागणं सुलक्षणासाठी आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. तिला आता घटस्फोट हवा होता. ही परिस्थिती सुलक्षणाने कशी हाताळायला हवी होती, हे सगळं जाणून घेऊया आजच्या आपल्या एक्सपर्ट कडून. आजचे आपले एक्सपर्ट आहेत डॉक्टर आशिष देशपांडे. डॉक्टर देशपांडे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर, ही परिस्थिती सुलक्षणाने कशी हाताळायला हवी? खूप अवघड परिस्थिती आहे सुलक्षणाला हाताळण्यासाठी. कारण कुठेतरी तिच्या घरच्यांनी नातं आणि सोय ह्याच्यामध्ये गल्लत केलेली आहे. नातं जोडताना जरूर सोय बघायची असते, पण सोय जर जास्त बघितली गेली आणि नात्याकडे दुर्लक्ष झालं तर अशी घरामध्ये परिस्थिती निर्माण होऊ शकते. दोघंही क्लासिकल डान्सर आहेत, त्यामुळे क्लास तिने चालवावा अशी अपेक्षा धरून तिने नातं, सासूबाईंनी नातं जे आहे ते जोडायचा प्रयत्न केला. आता व्यक्ती जेव्हा एक घरात येते तेव्हा ती तिचं सगळं नातं, तिचा सगळा इतिहास हा सोडून जरी येत असली तरी देखील काही नाती अशी असतात की ती पुढे नेणं आवश्यक असतं. त्या व्यक्तीच्या अस्तित्वासाठी, त्या व्यक्तीला बरं वाटावं, आनंदात जगण्यासाठी काही नाती जी आहेत ती आवश्यक असतात आणि ती फक्त घरचीच असतील असं नाही. इथे कुठेतरी अपेक्षा ज्या आहेत त्या सगळी नाती तोडून त्या व्यक्तीने आपल्या घरात यावं आणि नंतर आपली सोय बघावी. आणि हा जो एक ताण आहे, ह्या सगळ्या परिस्थितीच्या अपेक्षांचा जो ताण आहे तो सुलक्षणाला पेलवला नाही. घरातल्या इतर लोकांनी संसारात कितपत लक्ष घालावं? एक ग्रंथवाणीमध्ये म्हटलेलं आहे गुरु नानकांनी की एक ने कही दुसरे ने मानी, नानक कहे दोनो ज्ञानी. पण असं बहुतेक वेळेला होत नाही. जेव्हा आपण कुटुंबाचा विचार करतो तेव्हा कुठेतरी वयाप्रमाणे निर्णय घेण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी आपण ऍक्सेप्ट करतो. आणि जेव्हा असे कौटुंबिक प्रश्न येतात तेव्हा घरचा कर्ता पुरुष किंवा करती स्त्री किंवा वयस्कर स्त्री हिने म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं कुठेतरी अनाहूतपणे सगळेजण ऍक्सेप्ट करतात. एस्पेशली घरामधली मुलं, म्हणजे जो नवरा आहे. पण ह्याच्यामध्ये घरामध्ये नवीन आलेली स्त्री आहे, तिचे काही विचार वेगळे असू शकतील. ह्या विचाराला कुठेही प्रोत्साहन मिळत नाही किंवा त्याची जाणीव ही लोकांच्या मध्ये नसते. आणि ती जाणीव निर्माण होणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण घरात आलेली स्त्री आता त्या घराची एक अविभाज्य घटक झालेली आहे. त्यामुळे जोपर्यंत तिचे विचार ह्या नवीन घरामध्ये दिसत नाही तोपर्यंत ते घर जे आहे ते परिपूर्ण होत नाही. आणि म्हणून ते होण्यासाठी कोणीतरी घरामध्ये हे सांगणं आवश्यक आहे. आता हे कोणी सांगायचं आणि ते सांगितलं तर वयस्कर मंडळी ऐकून घेणार आहेत का? बरेच वेळा असं होतं की वयस्कर मंडळींना तरुण मंडळींनी काही सांगायचा प्रयत्न केला तर त्यांना वाईट वाटतं आणि त्यांना असं वाटतं आता आपल्याकडे कोणी बघत नाही, आपल्या बोलण्याला अर्थ नाही, आपल्या महत्व दिलं जात नाही, आपला मुलगा आता आपल्यापासून दूर झाला. अशा अनंत भीती ज्या आहेत त्या वयस्कर मंडळींमध्ये यायला लागतात. हे कुठेतरी एकमेकांना समजून घेणं दोन पिढ्यांनी हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर वयस्कर पिढीने तरुण पिढीचा विचार करून त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा आपल्याकडे जर कुटुंब पद्धती टिकवायची असेल तर अशा प्रकारची देवाणघेवाण जी आहे ती आवश्यक आहे. म्हणजे हा व्यवहारीपणा जो आहे हा दोन्ही पिढ्यांनी दाखवणं आवश्यक आहे. या प्रसंगामध्ये आपल्याला दिसून येतं की सुलक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा पाळत ठेवण्यासाठी एक माणूस नेमला होता. हे कितपत योग्य आहे डॉक्टर? अजिबात योग्य नाही. आपण नातं म्हटल्यानंतर कुठेतरी विश्वासाने सुरुवात होते. म्हणजे कुठच्याही घरातल्या नात्यावरती विश्वास असलाच पाहिजे. हा परत विश्वास का कमी होतोय
की इथे कुठेतरी सोयीची गैरसोय होताना दिसू नये अशी कुठेतरी मनामध्ये भीती आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी ह्या नात्याकडे सोय म्हणूनच बघताय. जसं मी मगाशी म्हटलं, कुठेतरी सोय बघून म्हणूनच बघितलं जात आहे. आणि मग त्या सोयीमधनं काहीतरी विचित्र निघेल आणि आपली गैरसोय होईल, मग त्याच्यावरती पाळत ठेवायची. हे कुठेतरी त्याच्यामधनं येत आहे. आणि जर अविश्वास वाटत असेल तर तो जास्तीत जास्त नवऱ्याला वाटला पाहिजे. आणि जर नवऱ्याला काही ऑब्जेक्शन नसेल आपल्या बायकोच्या वागण्याबद्दल, तर त्याच्यामध्ये सासूला काही गैर वाटण्याची गरज नाही. त्यामुळे हे पाळत ठेवणं वगैरे ह्याच्यामध्ये कुठेही विश्वास पुढे जाणार नाही. नातं हे तुटत राहणार आणि मग अशी कुठेतरी परिस्थिती आहे. वा, म्हणजे तुम्ही आजी झालात तर. हो ग, एक नाही जुळी झाली जुळी. अगं काय विचारू नकोस, घरात नुसता त्यांचा कलकलाट सुरू असतो. तुम्हा सगळ्यांना बारशाचं आमंत्रण द्यायला आले. आणि काय ग, सुलक्षणा कुठे दिसत नाही की? हे बघ वैजू, तू अतिच केली. सुलक्षणासारखी साधी सरळ मुलगी तुझ्या शब्दाबाहेर कधी गेली नाही. पण तू काही तिला समजून घेतलं नाही. तू तिच्यावर संशय घेतला. माझंच चुकलं खरंच. सोन्यासारख्या सुनेला त्रास दिला मी. ती होती ना तेव्हा त्या घराला कसं घरपण होतं ग. आई चूक फक्त तुझी नव्हती. मीही तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच वेळेस तिला समजून घेतलं असतं ना, तर आज हा दिवस बघावा लागला नसता. नाही, मला नाही सहन होत आता. मला तिची माफी मागायची आहे. आपण उद्याच जाऊन तिची माफी मागून तिला परत घरी घेऊन येऊ. कुठल्या तोंडाने माफी मागू तेच कळत नाहीये मला. तुझ्यासारख्या मुलीवर मी संशय घेतला. पण खरं सांगू सुलक्षणा, माझ्या क्लासमधली तू सगळ्यात हुशार विद्यार्थिनी होतीस. आणि माझ्या पश्चात माझा डान्स क्लास तूच चांगल्या प्रकारे सांभाळशील याची मला पूर्ण खात्री होती ग. पण तुला त्याचा मोबदला द्यावा लागू नये म्हणून मी तुला माझी सून करून घेतली. तुझ्यामुळे क्लासच्या बॅचेस वाढतील, भरपूर पैसा मिळेल असं वाटलं होतं मला. मला माहिती होतं तू माझ्या मर्जीबाहेर कधीही जाणार नाहीस. पैशाच्या हव्यासपायी आंधळी झाले होते ग मी खूप स्वार्थी झाले होते ग. तुला माहेरच्यांचा लळा लागू नये म्हणून मी डान्स क्लास आणि घर यामध्येच तुला गुंतवून ठेवलं. तुझ्या एका SMS चा बहाणा मिळाला मला तुला जखडून ठेवायला. सुलक्षणा, माझं चुकलं ग, मला माफ कर. मी नका माफ मागू. तुम्ही गुरु आहात माझ्या. नाही सुलक्षणा, माझंही चुकलं. आईच्या प्रेमात आंधळा झालो होतो मी. हात जोडतो तुझ्यासमोर, प्लीज आम्हाला माफ कर. आपण नव्याने संसार सुरू करू. खरंच आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ. आजकाल या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे म्हणा किंवा SMS आणि फोन मधल्या भाषेमुळे म्हणा नातेसंबंधांवर खूप परिणाम होतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही एक टेक्नॉलॉजी आहे आणि आपण एकमेकांच्या म्हणजे जी माणसं एकमेकांना पूर्वी ओळखत होती आणि आता अजिबात त्यांचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही, अशा लोकांना एकत्र, मग शाळेचे मित्र असतील, कॉलेजचे मित्र असतील, जुन्या कंपनीतले मित्रमैत्रिणी असतील, यांना एकत्र संपर्क ठेवण्यासाठी अतिशय सुंदर माध्यम ते तयार झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. कुठलीही टेक्नॉलॉजी, मग ती न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असू दे नाहीतर साधी चाकू असू देत, चांगल्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो आणि वाईट गोष्टीसाठी सुद्धा आपण तो वापरू शकतो. त्यामुळे कुठेतरी ह्या मीडियाचे, ह्या माध्यमाचे पडसाद जे आहेत हे नातेसंबंधांवरती जरूर पडणार आणि ते आपण अजिबात टाळू शकत नाही. कारण ह्याच्यामध्ये माझ्याकडनं आलेला मेसेज दुसऱ्याला पाठवणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. आणि ते सोपं होताना जेव्हा एखादी लेखी माहिती आपण दुसऱ्याला पुरवत असतो तेव्हा पूर्वी जो विचार करायला लागायचा ते विचार करण्याची गरज आता राहिलेली नाही. की एक फिंगर पॉइंट लागला की तो कॉपी होतो आणि मग दुसऱ्याला आपण तो फॉरवर्ड करू शकतो. त्याच्यामध्ये जी भाषा वापरली आहे ती साहजिकच जिथे ही टेक्नॉलॉजी सुरुवात झाली म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये तिकडच्या सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती निगडीत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात येणाऱ्या भावना ज्या आहेत किंवा त्या व्यक्त करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत साहजिकच तिकडच्या प्रस्तुत जी काही संस्कृती आहे त्याला अनुसरून आहे. आणि आपली संस्कृती जी आहे ती बऱ्याच प्रमाणात थोडीशी वेगळी आहे आणि ती वेगळेपण जे आहे ते अजूनही आपण ऍक्सेप्ट केलेलं नाही.
आणि म्हणून जेव्हा एखादा माणूस जो ह्या सोशल मीडियाशी निगडीत नाही, तो जेव्हा एखादा संदेश वाचेल तेव्हा त्याला ते वेगळंच वाटेल. जे या केसमध्ये दिसतं. इथे झालं म्हणजे इथे सासूबाईंनी जो संदेश बघितला त्याच्यामध्ये कदाचित तरुण पिढीला काही वाटलंच नसतं त्याच्यामध्ये वेगळेपण, कारण तरुण पिढीने हे माध्यम जे आहे हे स्वीकारलेलं आहे. पण जी आधीची पिढी आहे त्यांना ते वेगळं वाटतं. हे फक्त 2 पिढ्यांमध्येच होतं का? तर नाही. बरेच वेळा नवरा बायको मध्ये सुद्धा हे असं होऊ शकतं. आणि कारण तेच आहे की ही जी भावना व्यक्त करायची पद्धत जी आहे ती थोडीशी आपल्या संस्कृतीला थोडीशी साजेशी आहे की नाही असा प्रश्न मनामध्ये येतो. कदाचित लहानपणापासून ज्यांना सवय झाली असेल त्यांना त्याच्यामध्ये काही वेगळं वाटणार नाही, पण ज्यांना सवय नाही त्यांना मात्र तिकडे थोडीशी अडचण निर्माण होईल. कुटुंब आणि नातं टिकवताना भावना आणि सोय याची सांगड घालून कुटुंब किंवा नातं कसं टिकवता येईल हे तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल मनापासून आभार. एखाद्याला जर प्रेमाने बांधून ठेवलं तर ती व्यक्ती आपल्यासाठी जीव सुद्धा टाकेल, पण जर बळजोरीने बांधून ठेवलं तर जनावर देखील दावं तोडून पळतच. नमस्कार.